नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटण बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे. आता त्यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. आता आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालायचे आहे. मी इथे 2 कांदे बारीक लांबडे चिरून घेतलेले आहेत. आता ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत व आपल्याला हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. तेही चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मी इथे बासमती तांदूळ 1 तास पाण्यात भिजत ठेवला होता. आता त्यातील पाणी काढून हा तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे. तांदूळही चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तांदूळ भाजून झाल्यावर यामध्ये 2 चमचे गोडा मसाला घालायचा आहे. 1 चमचा धने पावडर घालून घ्यायचे आहे. 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता मी इथे 1 बिर्याणी पाकीट घेतलेला आहे. तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे व त्याला चांगले परतून घ्यायचे आहे. मी इथे शिजवलेलं मटण घेतलेलं आहे. हे यामध्ये घालून घ्यायचं आहे व त्यालाही चांगले परतून घ्यायचे आहे. आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्या वाटीनेच 1.5 पट पाणी घालायचे आहे. मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरला टोपण लावून मध्यम गॅसवर 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकर थंड झाल्यावर उघडायचा आहे. बघा आपली बिर्याणी तयार आहे.